तुम्ही बाहेर जाऊन हॉटेलात बिर्याणी खाताय, पण बिर्याणीच्या या बेतावर पाणी फेरले जाणार आहे। त्याचं कारणही तसंच आहे। तुम्ही खाताय ती बिर्याणी नेमकी कशाची असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। चिकन बिर्याणी की मटन बिर्याणी, बिर्याणीत मांस कोणतं, असं एक ना अनेक प्रश्न आता समोर उभे राहणार आहे। कारण वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी गोवंश हत्या करून मांसांची हॉटेलमध्ये शिजवून थेट विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय। वर्धा पोलिसांनी संशयावरून केलेल्या हॉटेल तपासणीत ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। वर्धा शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी खुलेआम तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने गोवंशाची कत्तल करून मांस विक्री होत आहे। वर्धा शहरातील हॉटेलमध्ये गोवंशांचं मांस शिजवून विक्री केल्या जात असल्याची माहिती वर्धा शहर पोलिसांना मिळाली। पोलिसांनी विविध 4 हॉटेलमध्ये तपासणी केली। अल बरकत या हॉटेलची पाहणी दरम्यान काही गोमांस पोलिसांना सापडले। बिर्याणीमध्ये गोमांस असल्याचं समोर आलंय। पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या चमूने मांस परीक्षण करून शिक्कामोर्तब केलाय। पोलिसांनी हॉटेल मालक व संबंधित मांस ताब्यात घेतलंय। या प्रकरणी हॉटेल मालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मला विश्वसनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की काही बिर्याणी सेंटरमध्ये गोमांसाचा वापर करून बिर्याणी ची विक्री केली आहे। त्यावरून आमच्या टीमचे पोलीस उपनिरीक्षक उगले व त्यांची चमू यांनी वैद्यकीय वेटरनरी ऑफिसर यांना सोबत घेऊन व पंचांना सोबत घेऊन 4 ठिकाणी छापे घालून त्यांची तपासणी केली। तपासणी दरम्यान एका अल बरकत इतवारा बाजार या हॉटेलमध्ये गोमांसचा वापर करून बिर्याणी तयार केलेली 5 किलो मिळाली। त्यांना विचारलं की हे मांस आपण कुठून आणले। त्यांनी सांगितलं की फरीद कुरेशी नावाचा एक इसम त्यांना हा माल सप्लाय करतो आणि त्यावरून ती बिर्याणी बनवतात। त्या अल बरकत इतवारा बाजार या हॉटेलचा मालक सय्यद कमर अली अमजद अली यास आम्ही अटक केली आहे। त्याच्याकडून 5 किलो बिर्याणीयुक्त मांस जप्त केला आहे। ते तपासणीला पाठवण्यात आलेलं आहे। त्यास अटक करून त्याची न्यायालयीन कोठडीत सुद्धा रवानगी करण्यात आली आहे। इतर जे आरोपी आहेत जे यात समाविष्ट आहेत त्यांच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेणे आणि पुढील तपास सुरू आहे।